स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आज आहे शुक्रवार आणि आत्ताच श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केलं. आत्ता म्हणजे सकाळी 10 वाजता झालं आणि त्यानंतर ठरवलं की आजच्या व्हिडिओचा विषयच तो ठेवूया की श्रीयंत्रावर प्रत्येक शुक्रवार, पौर्णिमा किंवा अगदी दररोज जरी तुम्ही कुंकुमार्चन केलं तर तुम्हाला कसं करावं, काय लाभ होतात त्याचे, हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. माझ्या घरामध्ये प्रत्येक शुक्रवार, मंगळवार आणि पौर्णिमा या 3 दिवशी तर होतच होतं आणि शिवाय अष्टमी वगैरे जर काही आलं तरही मी कुंकुमार्चन हे करतेच. तर मी कुंकुमार्चन कसं करते हे तर मी तुम्हाला सांगेनच. त्याआधी आपल्याला गुरुमाऊलींनी जी माहिती दिली आहे बघा, कुंकुमार्चन सेवा, मान सन्मान, कुलदेवता आणि कुलदेवतेचा कुंकुमार्चन विधी, ही गुरुमाऊलींच्या माहितीचा ग्रंथ आहे. त्यातील थोडीशी माहिती मी तुम्हाला देत आहे आणि मग मी माझी पण पद्धत किंवा मी काय करते हेही तुम्हाला सांगेन. यंत्रविद्या ही हिंदू संस्कृतीला मिळालेली महान देणगी असून आजकाल मात्र ती दुर्मिळ झालेली आहे. आज शंकराचार्यांनी श्री विद्येची पुनर्स्थापना केली. आजही शंकराचार्यांच्या 4 पीठात श्रीयंत्र आहेत. श्रीयंत्राची पूजा हा जटिल विधी असून हल्ली बाजारात अनेक यंत्र मिळतात पण नुसतीच रेखाचित्र असतात. त्यांची प्राणप्रतिष्ठा आणि पूजा केलेली नसते. त्यामुळे ते फलद्रूपी होतीलच असे नाही. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्रीयंत्राची नियमित पूजा केली जाते. किंबहुना श्री गुरुपीठातील मुख्य मंदिराचा कळसच श्रीयंत्राचा आहे. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने सर्वसामान्य जनतेस श्रीयंत्र व त्यांची सेवा व त्यापासून मिळणाऱ्या लाभाविषयी ज्ञान प्राप्त झाले. जीवनात अत्यंत लाभदायक ठरणारे श्रीयंत्र प्रत्येकाच्या देवघरात असावे. श्रीयंत्र प्राणप्रतिष्ठित करून त्याचे पूजन करावे व श्रीयंत्राची स्थापना करावी. श्रीयंत्राची वैशिष्ट्ये काय आहेत ते गुरुमाऊलींनी पुढे दिलेले आहे. अलक्ष्मीचा नाश होऊन शुभ लक्ष्मीचा निवास होतो. कुटुंबातील ताणतणाव दूर होऊन मंगलमय आनंदी वातावरणाची निर्मिती होते. वास्तुदोष नाहीसे होण्यास उपयुक्त आहे. श्रीयंत्राच्या सानिध्याने मनःशांती लाभते. श्रीयंत्राच्या पूजनाने आरोग्य आणि समृद्धीची प्राप्ती होण्यास मदत होते. ग्रहबाधेचे दोष दूर होऊन इच्छित कार्य पूर्ण होण्यास सहकार्य मिळते. लक्ष्मी प्राप्तीचे विविध मार्ग सहज उपलब्ध होतात. व्यवसायाच्या ठिकाणी श्रीयंत्र ठेवल्यास व्यवसायात सुद्धा भरभराट होते. श्रीयंत्राच्या नित्यपूजनाने विविध देवतांचे आशीर्वाद प्राप्त होऊन मनुष्याची आध्यात्मिक प्रगती शक्य होते. श्रीयंत्र पूजनासाठी श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे सुद्धा तुम्हाला माहिती दिली जाते. आता कुंकुमार्चन विधी बघूया. कुंकुमार्चन विधीची साधी पद्धत पण सांगते आणि गुरुमाऊलींनी सांगितलेली पद्धत पण सांगते. कुंकुमार्चन विधीसाठी श्रीयंत्र हे प्राणप्रतिष्ठित असावे. कुंकुमार्चन विधी पुढील प्रमाणे करावा. एक पाट किंवा चौरंग, पळी भांडे तामन, लाल वस्त्र अर्धा मीटर, फुले, हळद कुंकू, अष्टगंध आणि अक्षता, नैवेद्य, धूप आणि दीप. प्रथम एका ताटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरावे. त्यावर एका ताम्हणात तांदूळ भरून घ्यावे. त्यात मध्यभागी प्राणप्रतिष्ठित श्रीयंत्र ठेवून समोर पंचोपचार पूजेचे ताट ठेवावे. ग्रंथात नमूद केल्याप्रमाणे मंगल तिलक, आचमन, प्राणायाम, न्यास करून श्रीयंत्राची पंचोपचार पूजा करावी. प्रथम श्रीयंत्राला गंध लावावे. त्यानंतर अक्षता वाहाव्यात. हळदी कुंकू वाहावे. त्यानंतर फुले वाहावीत. अगरबत्ती, धूप ओवाळावी. निरांजन अर्धचंद्राकृती ओवाळावे. खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा. ही सर्व पूजा झाल्यावर लक्ष्मी मंत्राने श्रीयंत्रावर कुंकू वाहावे. कुंकू वाहताना अनामिका म्हणजे करंगळीच्या शेजारील बोट व अंगठा, करंगळीच्या शेजारील बोट आणि अंगठा, हे बघा, ही 2 बोटे घेऊन थोडे थोडे कुंकू व्हावे. लक्षात आलं तुमच्या? करंगळीच्या शेजारचं बोट आणि अंगठा ही बोटे घेऊन कुंकू व्हावे. आता या ग्रंथामध्ये म्हणजे हे जे दिंडोरी प्रणीतचा ग्रंथ आहे, उलट दिसत असेल बहुतेक तुम्हाला, तर त्यामध्ये देवी अष्टोत्तर नामावली दिली आहे. तर कसं त्यांनी सांगितलंय,
ओम श्रीम श्रीम महामायाय नमः कुंकू व्हायचं. ओम श्रीम श्रीम महालक्ष्मी नमः कुंकू व्हायचं. ओम श्रीम श्रीम महावाण्यै नमः कुंकू व्हायचं. अशी त्यांनी 108 नावांची आपल्याला नामावली देखील दिलेली आहे. त्याचप्रमाणे श्रीसूक्त म्हणत, आता श्रीसूक्त कसं म्हणत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. हरि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजस्रजां चंद्रां हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह. ओम ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः आणि कुंकू व्हायचं. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की प्रत्येक आपला हरिओम हिरण्यवर्णाम ही जी ओवी आहे ती पूर्ण झाली की ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः हा मंत्र प्रत्येक ओवी पुढे जोडायचा. आता अजून एक उदाहरण देते. ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं कामश्वं पुरुषानहम्. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः आणि कुंकू व्हायचं. असा सुद्धा तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चनची सेवा करू शकता. 16 वेळा सुद्धा म्हणजे 16 वेळा श्रीसूक्त म्हणत सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. 1 वेळा श्रीसूक्त म्हणत सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. 16 वेळा म्हटलं तर तुम्हाला फलश्रुती एकदा म्हणायची आहे. आता यांनी विवाहासाठी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन कसं करावं ते देखील दिलेलं आहे. त्याचप्रमाणे शिवलिंगार्चन विधी सुद्धा त्यांनी दिलेला आहे. अनेक माहिती मल्हारी हरिद्राचन विधी म्हणजे मल्हारी मार्तंडांना हळद कशी व्हावी त्याचा सुद्धा विधी त्यांनी दिलेला आहे. श्री आसरा माता माऊल्या माता मातृदेवता किंवा कुलदेवतेच्या टाकावर कशी पूजा करावी हे सुद्धा यामध्ये माहिती दिलेली आहे. खूप म्हणजे सुंदर. तुम्हाला जर तुमच्या इथे हे असेल ना काय म्हणतात त्याला केंद्र असेल तर हे कुंकुमार्चनचं तुम्ही पुस्तक नक्की घेऊन या. आता ही झाली अगदी षोडोपचार पद्धत. आता तुम्हाला मी साधी पद्धत सांगते जी मी अवलंबते. आपल्याला कसं आहे, आपल्याला हे सगळं जर करायचं असेल तर पौर्णिमेतून एकदा इतकं सगळं करून आपल्याला शक्य होतं. आता घरच्या घरी करावं तर कसं करावं तर काही नाही. प्रत्येक शुक्रवारी एका छोट्या ताटलीत श्रीयंत्र ठेवावं. त्याची प्रथम पूजा करून घ्यावी. म्हणजे त्याला गंध लावाव्यात, अक्षता व्हाव्यात, फूल व्हावं आणि त्यानंतर त्याला म्हणजे पंचामृतानं स्नान घालून घेतलं तरी चालेल. पाणी, पंचामृत, पुन्हा पाणी, त्यानंतर स्वच्छ पुसा. असेल तर गुलाबाचं अत्तर लावा. कारण श्रीलक्ष्मीचं वाहन आहे ते, त्यामुळं तुम्ही त्याला गुलाब अत्तर सुद्धा लावू शकता. म्हणजे आणि त्यानंतर तुम्ही ही 2 बोटं जशी सांगितली ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छै नमो नमः कुंकू व्हायचं. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छै नमो नमः कुंकू व्हायचं. असं तुम्ही एक 10 मिनिटं जरी केलं, 5 मिनिटं, म्हणजे खरं 108 वेळा करायचं असतं. पण डाव्या हातात माळ घेऊन नसेल जमत, तुम्ही समजा एकट्याच आहात तर घड्याळ लावून 5 मिनिटं ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छै नमो नमः असं म्हणत तुम्हाला फक्त या 2 बोटांनी कुंकू व्हायचं आहे. आता ताई आमच्याकडे श्रीयंत्र नाहीये, आम्ही कशावर करू शकतो तर तुम्ही कुलदेवीचा टाक किंवा कुलदेवीच्या मूर्ती किंवा कुलदेवीच्या फोटोवर करू शकता. ताई आमच्याकडे तेही नाहीये. तुम्ही रुपयाचं नाणं, चांदीचं नाणं किंवा एक सुपारीला लक्ष्मी मानून सुद्धा तुम्ही त्याच्यावर कुंकुमार्चन करू शकता. एक लक्षात ठेवा, श्रीयंत्र घरी आणलं की तुम्हाला त्याची विधिवत सेवा आणि पूजाही करावी लागते. श्रीयंत्र हवा असेल तुम्हाला माझ्याकडूनही मिळून जाईल. माझ्याकडे मेरू श्रीयंत्र पण आहे आणि केंद्रातील जे श्रीयंत्र असतं तेही आहे. माझ्या स्वतःच्या घरात मेरू श्रीयंत्र आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर देते. श्रीयंत्र मिळेल, कुबेर यंत्र मिळेल तुम्हाला. बाकीच्या भरपूर तुम्हाला जे काही हवं ते स्वामी समर्थ सेवेतल्या कमळगट्ट्याची माळ मिळते, दक्षिणावर्ती शंख मिळतो आणि सगळं आपल्याकडं ओरिजिनल. आपण हळूहळू वस्तू देतो. घाईघाईनं मी 1000 पीस विकलेत, 100 पीस विकलेत असं आम्ही कधीही केलं नाही. 2-2 वस्तू उपलब्ध झाला तरी चालेल, पण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ते आध्यात्मिक आपल्याला त्यांना काहीतरी फायदा झाला पाहिजे अशा प्रकारे मी वस्तू देते. आणि लक्षात ठेवा आणि इथं तुम्हाला मी खाली नंबर देईन. फक्त कृपया त्याच्यावर फक्त आणि फक्त व्हॉट्सअपच करायचा, कुणीही फोन करायचा नाही. कारण तेवढा वेळ म्हणजे ज्यांच्याकडे तो फोन असतो त्यांना तेवढा वेळ नाही आहे की तुमच्यावर फोनशी बोलतील. कुठल्याही वैयक्तिक समस्या त्या फोनवर विचारू नका.
फक्त तुम्हाला स्वामी सेवेतील कोणत्याही वस्तू हव्या असतील त्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज केला की तुम्हाला आज नाही उद्या 1-4 दिवसानं का होईना त्याचा रिप्लाय येईल आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत अगदी व्यवस्थित वस्तू योग्य दरात, माफक दरात, ही सेवा आहे. यामध्ये मला कमिशन बेसवर मी काही करत नाही. तुमच्यापर्यंत घरपोच वस्तू मिळतील याची खात्री मी तुम्हाला देते. आता तुम्हाला भीमसेनी कापूर हवा असेल तरी सांगा, हळदीचं कुंकू हवं असेल तरी सांगा. या पण वस्तू मी उपलब्ध केलेल्या आहेत. तुम्हाला घरपोच तुम्हाला त्या मिळणार आहेत आणि ओरिजिनॅलिटी आपल्याकडे, मी तेच सांगते की 100 देण्यापेक्षा मी 10 जणांना देणं प्रेफर करते, पण ते चांगलं असलं पाहिजे ह्याची खात्री मला वाटते की माझ्या घरात जशी मी सेवा करते तशी तुम्ही करावी अशी मला अपेक्षा असते. तर आजचा विषय काय होता? कुंकुमार्चन विधी आणि त्याचे लाभ. अत्यंत लाभदायी. तुमचे आर्थिक समस्या सुटतील, आरोग्य चांगले होईल. म्हणजे रुद्रयंत्र, कुबेरयंत्र, श्रीयंत्र हे घरामध्ये का असावेत? याला काहीतरी लॉजिक आहे, याला काहीतरी ज्ञान, म्हणजे काहीतरी याला मागं याच्या कारणं आहेत आणि ही कारणं अजूनही तुम्हाला श्रीयंत्रावर मी व्हिडिओ करीन. तुमची जर इच्छा असेल तर की प्राणप्रतिष्ठा कशी करावी त्यावर पण व्हिडिओ येईल. तर आमच्याकडे जे आहेत ते आम्ही करूनच देतो, पण तरीही तुम्हाला घरी करायचं असेल तुम्ही पुन्हा सुद्धा करू शकता, स्वतः करू शकता. तर त्यावर पण मी उद्या तुमची इच्छा असेल तर व्हिडिओ नक्की बनवेन. आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला कृपया लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या आप्तजनांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.